ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा की बाळूमामा या सृष्टीच्या प्रत्येक कणात राहतात. हे गुरुमाऊली सर्वत्र उपस्थित आहेत. अगदी प्रत्येक सजीवाच्या आतही भगवंत राहतात. भगवंत कदाचित थेट तुम्हाला दिसत जरी नसली तरी देखील ते तुमच्या आयुष्यात नक्कीच असतात आणि अनेक वेळा तुम्हाला त्यांची उपस्थिती देखील जाणवेल. आणि ही भावना फक्त अशा लोकांना जाणवते ज्यांच्या आत काही असाधारण शक्ती आहे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही हा संदेश ऐकू शकता. आणि हा संदेश सर्वांना कधी देखील प्राप्त होणार नाही. तर आजचा हा संदेश फक्त भाग्यवान लोकांकडेच हा देवी संदेश पोहोचू शकेल. कारण जोपर्यंत देव स्वतः तुम्हाला हा संदेश ऐकायला सांगत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा संदेश मिळेल. म्हणून हा देवी संदेश तुमच्याही समोर आलेला असेल तर या संदेशाला पाहून मुळीच तुम्ही कानाडोळा करू नका. या देवी संदेशाद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात आणि आव्हाने आणि त्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या प्रचंड यशाबद्दल मार्गदर्शन मिळेल. म्हणून संदेशास नमूद केलेल्या गोष्टी काळजीपूर्वक आपण ऐकावा. हा देवी संदेश तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अद्भुत क्षणांचे भाकीत करत आहे. देव म्हणतो की उशीर झाला असेल पण तुला जे हवे आहे तेच आता लवकर मिळेल. गेले काही दिवस नक्कीच वाईट होते पण आता तुझे संपूर्ण आयुष्य आनंदी असेल. फक्त तू थोडा धीर धर. आयुष्यात सगळं काही ठीक होईल. फक्त वेळच नाही असं काही म्हणू नकोस. चांगली समज आणि विचारसरणी देखील आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक करायला मुळीच तुम्ही विसरू नका. भगवंत म्हणतात तुला इतका आनंद मिळेल की तुझ्या जीवनातील सर्व अद्भुत कामे अशा प्रकारे पूर्ण होतील की तू स्वच्छ आश्चर्यचकित होशील. भगवान श्री गुरुमाऊली बाळूमामा तुम्हाला आता त्यांच्या आशीर्वादाने या विश्वातून तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील. तुमचे जीवन यश, समृद्धी आणि प्रेमाने भरलेले असेल. जर तुम्ही हा संदेश ऐकू शकत असाल तर या क्षणापासून आता तुमचे जीवन बदलू लागेल. तर आत्ता संदेश तुम्ही डोळे बंद करून शांत मनाने ऐका. सर्व इच्छा तुमच्या आणि समस्या देखील पूर्ण होतील. गुरुमाऊली म्हणतात कोणत्याही परिस्थितीत असतील फक्त डोळे बंद कर आणि खऱ्या मनाने संदेश ऐका. आणि खऱ्या मनाने तुम्ही बाळूमामांचे आभार माना. बाळूमामांच्या कृपेने तुमची सर्व कामे लवकरच पूर्ण होणार. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगला मोठा बदल सुरू होणार आहे. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असेल. या क्षणापासून प्रत्येक क्षण तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आले आहेत. भगवंत म्हणतात जी स्वप्न आणि इच्छा होती ती इच्छा आणि स्वप्ने पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून तू तुझा धीर सोडू नकोस. धीर धर, कारण जिथे सूर्याची सोनेरी किरण असतात ना तिथे तेजस्वी सूर्यप्रकाश असतो. तुला अनेक लोक सापडतील जे तुला तुझ्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील पण तू मात्र दृढ निश्चयाने तुझ्या ध्येयाकडे पुढे जात राहा. भगवंत नेहमी तुझ्या सोबत आहे आणि लवकरच तुला चांगली बातमी देखील मिळेल जी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाशी संबंधित असेल. आणि फक्त हेच नाही, अपूर्ण काम पूर्ण झाल्याची बातमी देखील तुला मिळेल. समजून घ्या, तुम्ही खूप दिवसापासून केलेले सर्व कष्ट, तुम्ही केलेल्या सर्व प्रार्थना त्यांचे फळ आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही जीवनातील चढउतारांमध्ये अडकता. तुमच्यासमोर एक सरळ आणि सोपा मार्ग असतो परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि चुकीचा मार्ग निवडता.
प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला अशी चूक करणे टाळावे लागेल आणि तुम्हाला पूर्ण विश्वास असावा लागेल की बाळूमामांनी तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगले केलेली आहे, चांगली योजना राखलेली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतील. तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने हे यश तुम्हाला मिळणार आहे. भगवंत म्हणतात, मला माहिती आहे की तू आतापर्यंत खूप कठीण टप्प्यातून गेला आहे, परंतु आता तो काळ संपत आहे. तुम्हाला फक्त हा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही तयार राहा. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. आयुष्याच्या शर्यतीत काहीही झाले तरीही तुम्ही कधीही निराश होऊ नका आणि कधीही तुम्ही जास्त प्रमाणात चिंता मात्र नक्कीच करू नका. रोज अगदी 5 मिनिटे का होईना बाळूमामांशी अनन्य व्हायला आपण शिकलं पाहिजे. म्हणून ते तुम्ही शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून तुम्हाला मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे आपण नक्कीच गुरुमाऊलींना म्हणावे. समजून घ्या, जिथे जिथे भगवंत तिथे तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात, त्याचप्रमाणे आपण आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती मनी ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य मात्र दिवाळीच आहे. म्हणून आपण मात्र बाळूमामांच्या नामामध्ये प्रथम राहिलं पाहिजे आणि सगळंच मात्र नशिबावर कधी सोडत जाऊ नका. काही गोष्टी तर मेहनतीनेही आपल्याला मात्र मिळत असतात. म्हणून भरपूर गोष्टी मेहनतीने मिळतात. म्हणून या क्षणापासून तुम्ही मात्र कष्ट करण्यास सुरुवात करा. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. आयुष्यामध्ये जे चढउतार आहेत ते चढउतार काही क्षणासाठी आहेत आणि ज्या ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्यापेक्षा उत्तम दिवस आता मात्र तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास प्रथम निर्माण करतो. तुमची संपत्ती कधीही विश्वास निर्माण करू शकणार नाही. जो सूर्योदयापूर्वी उठतो तोच आरोग्याच्या बाबतीत यशस्वी होतो, अन्यथा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनतो. सकाळी चालण्याचा व्यायाम केल्याने अगणित फायदे आहेत, पण एक मोठा फायदा आहे, मेंदूची क्रियाशीलता वाढते. चालण्याचा व्यायाम करते वेळी अनेक मित्र असेल तर कमी अंतर कापले जाते. म्हणून शक्यतो चालण्याचा व्यायाम एकट्याने करण्याचा सराव करावा. आणि प्रेमळ मित्रांनो, परमार्थात प्रगती करण्यासाठी अध्यात्माचे ज्ञान शून्य असले तरी काहीही हरकत नाही, परंतु देवाप्रती भाव मात्र पूर्ण व्हावा. गुरुमाऊली म्हणे, होसी भावेची तू मुक्त, काय वारीशी युक्त जाणीवेची. म्हणजे मनुष्य हा नेहमी भावानेच मुक्त होतो. ज्ञानाने किती युक्त झाला तरीही नाही आणि ज्ञानाच्या जाणीवेने अहंकाराने तर नाहीच नाही. हे प्रथम आपण समजून घ्यावे. आणि जे खोटं बोलत आहेत ना, म्हणजे जी लोक सतत खोटं बोलतात त्यांची मात्र नाती टिकत आहेत आणि जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक आनंद मात्र सध्या लुटत आहेत, एवढं मात्र नक्कीच खरे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे काही तुम्हाला शिकवते ना, ते कुठलीच डिग्री तुम्हाला कधीही शिकवणार नाही. एवढं मात्र नक्कीच. एक गोष्ट तुम्ही प्रथम लक्षात ठेवा, तुमच्या उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या भरोशावर तुम्ही आज बसला आहात. म्हणून जे काही आयुष्याचं सोनं व्हायचं आहे ते आजच होईल. जी काही आयुष्याची माती व्हायची आहे ती देखील आजच होईल. फक्त तुम्ही तुमचे कर्म करण्यावर फोकस करा. तुम्ही तुमचे कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा. जीवनात जर माणसाने संयम राखला तर आपले अस्तित्व कोणी कधी संपवू शकणार नाही. म्हणून संयम प्रथम राखावे. माणूस चुका करतो कारण तो माणूस आहे.
चुका तर करणारच, पण तो चुकीचा तेव्हा ठरतो जेव्हा तो त्याच्या चुका मात्र मान्य करीत नाही. आणि संकटे हे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, 36 गुणांचं काय करायचं? अर्थात आयुष्यामध्ये चार गुण असले पाहिजेत तरी देखील खूप होतात. ते म्हणजे चांगलं बोलणं, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि इमानदारी. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी खंबीरपणा शिकाल तर मडून जाण्याची मात्र किंमत कळेल. संयम शिकाल तर कुणासाठी तिल तुटण्याची किंमत कळेल. जीवन जे असंच असतं, नाण्याची एक बाजू आनंदाने जगली तर दुसरी बाजू जगण्याची अधिकाधिक उर्मी आणि गोडी निर्माण होत असते. बाकी मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत तुम्ही मात्र कधी राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवतं. म्हणून इतर व्यक्ती तुमच्यापेक्षाही जास्त नक्कीच कष्ट करत आहेत हे प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत कायम म्हणत असतात, शांत राहा. काहीही ते तुझे नाही आणि काहीही ते तुझे राहणार नाही. जेवढं तुला सध्या मिळालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून आता मात्र तुम्ही प्रत्यक्ष चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, खिशातील रक्कम शिक्षणावर जर खर्च होत असेल तर ते धन मात्र कधी चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमी चांगला परतावा देते. गुरुमाऊली तुम्हाला आरोग्य, आनंद, समृद्धी आणि भरपूर आनंद देव. बस एवढंच मी बाळूमामांच्या चरणी एक प्रार्थना करतो. चूक आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला मात्र वेळ नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज अर्थात जगालाच कुणाला वेळ नाही. आणि सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला कुणाला देखील वेळ नाही. बस एवढीच एक मोठी सत्यता सध्या मात्र वेळेची आहे. प्रेमळ मित्रांनो, सदैव एक गोष्ट तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही तुम्ही गमावलेले आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं सोडायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहावे. काहीही झाले तरी चिंता मात्र तुम्ही करू नका. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच ती चिंता तुम्हाला मात्र सोडायची आहे. जगात तर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः मी नक्कीच निर्माण करीन, असं मात्र आपण स्वतःला प्रत्यक्षाने सांगितलं पाहिजे. अहंकार कोणालाच कधी चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक नक्कीच आहे. अर्थात जेवढे जास्त शिकाल तेवढे जास्त तुम्ही नक्कीच कमवाल, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने कायम समजलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेली कानं आणि वैरभावना माणसाला प्रथम अनेकदा नक्कीच हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे मात्र आयुष्यभर कधी उमगत नाही. हे प्रथम नक्कीच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवावे. भगवंत म्हणतात, शांत राहा. ज्या गोष्टी आजपर्यंत तू गमावलेली आहेस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुला मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये ते म्हणजे कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला कधी सांगू नका.
कारण हसून ते ऐकले जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा इथे केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामाचा. निदान मन तरी तुमचं शांत होऊन जाईल. म्हणून आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले तरी आपण मात्र प्रथम भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी जगाला जास्त खर्च लागत नसतो, फक्त मोठेपणा उरावर घेऊन मिरवाला मात्र जास्त प्रथम खर्च लागतो. आपली सावली जर निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपण मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात शांत राहा. जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेली आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुला मिळून जातील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता सोडायचा आहे. भगवंत म्हणतात शांत राहा. आयुष्याचा प्रवास असाच आहे. कधी दुःख, कधी सुख, कधी कोणत्या गोष्टी घडतील हे मात्र तुम्हाला कधी समजणार नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रथम आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणूनच. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची देखील तयारी मात्र आपल्या अंगी आपण ठेवली पाहिजे. अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेच, पण तू तुझ्याच विश्वास मग नाहीस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे. म्हणून रोज मी तुझे आतुरतेने वाटी बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर हात सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या पाठीशी असतो, सोबत असतो. हेच गुरुमाऊली आपण प्रत्येकाला म्हणत असतात. प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या. बस जेवढं काही तुम्हाला भगवंतांनी दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्यांनी योग्यच दिलेल्या आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र आपण ती चिंता सोडून दिली पाहिजे. बाकी संगत कधी राजाची करू नका, कारण कधी तो तुम्हाला नोकर बनवून ठेवेल हे मात्र सांगता येत नाही. पण संगत तुम्ही संताची अर्थात संतांची करा, कारण कधी देवाची भेट घालून देतील हे मात्र मुळीच सांगता येणार नाही. बाकी कमजोर असं कोणीच नसतं. सगळा खेळा त्यावर आलेला वेळेचा आणि परिस्थितीचा असतो. सुगंधाला महत्त्व दिलं पाहिजे, सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो हे प्रथम समजून घ्या. आणि कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला योग्य पद्धतीने माहिती असते ना त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा मुळीच नसते. बाकी व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. हे प्रथम आपण प्रत्येकाने लक्षामध्ये नक्कीच ठेवावे. भगवंत म्हणतात कायम तू शांत राहा, कायम तू उत्तम कर्म करीत राहा. कारण जितकं जास्त तुम्ही वाईट कर्म करणार त्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे दुःख नक्कीच येणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता सोडायची आहे. भगवंत म्हणतात समजून घे, तू तुझ्या आयुष्याला मनातील माणसं आणि पायातील बूट जर तुम्हाला इजा करत असतील तर समजून जाते आपल्या मापाचे राहिले नाहीत. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश भगवंत देत असतो. आयुष्यात खूप काही शिकवलं, परंतु आयुष्यामध्ये एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात शिकत राहाल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाल. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम योग्य त्या पद्धतीने शिकलं पाहिजे. मागे आपल्या छंदावर प्रथम आपण काम करावे. काय माहिती या छंदामुळे तुमचं करिअर घडू शकते. म्हणून
आपण मात्र आपल्या आवडीनुसार नक्कीच काम केलं पाहिजे. भगवंत म्हणतात, कायम तू शांत राहा. कारण जितकं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही आजपर्यंत सामना केलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आता मात्र नक्कीच मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र ती चिंता आणि काळजी तुम्हाला पूर्णत्व सोडून द्यायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहावे. काहीही झाले तरीही कधी चिंता करू नये. समजून घ्या, नात्यांना पैशांच्या नजरेने कधी पाहू नये. कारण नाते टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. आणि एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मात्र तुम्ही मनावर घेऊ नका. कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळी लोक चांगलं बोलतात. म्हणून इतर वाईट गोष्टी मनावर घेण्यापेक्षा आपण भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे. बस तेवढ्याच गोष्टी आता मात्र तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. बाकी बाळूमामा म्हणतात, नक्कीच सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. म्हणून आयुष्यामध्ये सध्या जे जे संकटे येत आहेत तू प्रथम त्यांचा सामना कर. आणि आयुष्यामध्ये ज्या ज्या परिस्थितीचा तुम्ही सामना कराल त्या त्या परिस्थितीनुसार तुमचे आयुष्य बदलू लागेल. म्हणून समजून घ्या, परिस्थिती कशी असली तरी आपण मात्र प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवावा. कारण जर तुम्ही तुमचा विश्वास स्वतःवरती ठेवाल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक वाईट परिस्थितीचा योग्य पद्धतीने सामना करू शकतात. हे मात्र प्रथम आपण लक्षात ठेवावे. ज्याचे कर्म चांगले आहेत ना तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर येतात परंतु त्या प्रत्येक अडचणी सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर कधीच संपत नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, बाळूमामांवर नेहमी तुम्ही निसंकोच असे नक्कीच विश्वास ठेवा. कारण योग्य वेळी तो इतकं देतात की मागायला मात्र काही देखील उरत नाही. हे मात्र नक्कीच मोठं सत्य आहे. आंधळ्याला दिसायला चालू झाले की सगळ्यात पहिले त्याच काठीला तो फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला मात्र आधार दिलेला होता. नातेवाईकांची वागणूक ही तुमच्या वडिलांच्या श्रीमंतीनुसार बदलत असते. आणि जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही मात्र स्वतः जवळ ठेवलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबत कमी आणि विरोधक मात्र जास्त उभे असतील. पण त्यांचाही तुम्ही योग्य अशा पद्धतीने सामना करायला शिकलं पाहिजे. क्योंकि आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण जिंदा आहोत तोपर्यंत आपली इथे निंदा होतच राहणार. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र आता समजून घ्यायच्या आहेत. एक गोष्ट तुम्ही मात्र प्रथम समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काहीही घडले अथवा जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच घडत आहेत असं प्रथम तुम्ही समजून घ्या. कारण आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली म्हणजे सर्व तुमचे आयुष्य वाईट होते असं तर काहीच नसते. बाकी जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे हे मात्र वेगवेगळे असतात. आपल्या आवडीप्रमाणे सत्य कधी बदलत नसते. आणि अर्थात मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे मात्र कधी सांगता येत नाही. केवळ 2 दिवसांचं आयुष्य लाभून सुद्धा फुलं सुगंधाचे आणि रंगाचे उधळण करून इतरांचं आयुष्य आनंदी बनवतात. मग आपण तर माणसं आहोत, आपण का नक्कीच मागे राहावं. जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खूप महत्वाचा आहे. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामं इथे आपल्याला करावी लागतात. बाकी प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी तुमच्यासाठी चांगलं मात्र नक्कीच असेल. आणि अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही देखील किंमत उरली नसते. आज तुम्ही बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना नक्कीच करा. हे गुरुराया, आमचे जीवन तुम्हीच चालवता.
समस्या देखील तुम्हीच देता आणि त्यातून तुम्हीच आम्हाला शिकवता, आमचा विकास करता आणि तुम्हीच समस्या दूर करता. हे माऊली, तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा प्रत्येक बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ ठेवा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. बस एवढीच प्रार्थना तुम्हाला गुरुमाऊलींच्या चरणी नक्कीच करायचं आहे. बाकी आयुष्याच्या प्रवासात काय गमवलं काय कमवलं याचा विचार सतत करण्यापेक्षा जे तुम्हाला सध्या मिळालेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. आणि लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधीच नसते. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तरच ते तुमचे कौतुक मात्र प्रथम करतात. हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. नक्कीच प्रश्न कुठलाही असो, कधीच एकटा मात्र तो येत नाही. तो उत्तराला बरोबर घेऊनच प्रथम येतो. आणि चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो मात्र कधी देखील संपत नसतो. अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटते आपण काही केलं आहे. सन्मान तेव्हा मिळतो जेव्हा जगाला वाटतं तुम्ही काहीतरी केलं आहे. मित्रांनो, कल्पना आणि वास्तव्य यात बरंच अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तवात जगावं नक्कीच आपल्याला लागतं. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा त्याच्या मनाने खचून जातो ना, तेव्हा मात्र जगातील कोणती सर्जरी त्याला नक्कीच बरं करू शकणार नाही. म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणण्यास सांगा काय वाईट आहे. जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होतं. दुसऱ्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना तुम्ही देखील पाहत चला. प्रत्येक वेळी जर इतरांकडे असलेले सुख तुम्ही पाहाल तर तुमच्याकडे असलेले सुख तुम्हाला प्रथम छोटं वाटेल. कारण मनुष्याची दृष्टी ही प्रथम सकारात्मक कधीच नसते, स्थिर देखील कधीच नसते. म्हणून जे भगवंतांनी दिले आहे ते आपल्याला उत्तमच दिले आहे. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे आणि कायमस्वरूपी आयुष्यामध्ये आनंदी राहून आयुष्य मात्र नक्कीच जगावे. एक गोष्ट प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे काहीही इथे अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त मनुष्य आपल्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुमाऊलींसाठी सर्व काही नक्कीच शक्य आहे. हे प्रथम आपण लक्षात ठेवावे. बाकी नक्कीच वडिलांचे 500 रुपये एका मिनिटात खर्च करणारा तो आज स्वतःचे 5 रुपये खर्च करताना 10 वेळा विचार करतोय, एवढं मात्र नक्कीच. आव्हानांना बंधने घालू नका, बंधनांना तुम्ही आव्हान द्या. श्रम देखील करायला आपण शिकलं पाहिजे, कारण आपणही भगवंतांकडून तशीच अपेक्षा करतो. म्हणून आपण देखील इतरांना नक्की श्रम केली पाहिजे. बाकी विजय कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा नक्कीच विजय ठरतो. पण अनेक संकटांचे सामना करून मिळालेला विजय हा मात्र इतिहास घडवतो. तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासपोर्ट. मग ती तडजोड भावनांची असो, नात्यांची असो किंवा जगण्यासाठी केलेली असो. प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं काहीच नसतं. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग आपल्याला गवसवतो आणि जे काही होणार आहे ते मात्र होऊनच जाईल. म्हणून तुम्ही आता व्यर्थची चिंता करणं सोडून द्या. व्यर्थची काळजी करणं देखील तुम्ही मात्र आता नक्कीच सोडून द्या. बट जेवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच मिळाल्या आहेत असं तुम्ही समजा आणि तुमचं हे आयुष्य तुम्ही प्रत्येक क्षणी आनंदाने जगा. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात आयुष्याच्या प्रवासात जेवढं तू आजपर्यंत गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच आता तुला मिळून जातील. फक्त एकच गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे घडते त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या मर्जीनुसार घडते आणि मनानुसार घडते. असं जर तुम्ही ठामपणे नक्कीच म्हटलात तर तुमचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल. बाकी आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली
की आयुष्य मात्र सुंदर होते, हे नक्कीच मान्य आहे. पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज, सोपे आणि सुखकर होते. म्हणतात की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिच्या सहवासात तुम्ही जास्त बहरतात. काय हवंय यापेक्षा काय योग्य हे नक्कीच आपल्याला समजायला हवं. म्हणून भगवंत तुम्हाला जे हवंय ते कधी देत नसतात, तर तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तेच प्रथम तुम्हाला हे भगवंत कायम देत असतात. एवढं मात्र प्रथम आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावे. बाकी कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीनं करणं म्हणजे तोच खरा प्रामाणिकपणा आहे. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशाच योग्य नसेल तर वेगाचा इथे मात्र काही देखील उपयोग नाही. आणि नक्कीच मित्रांनो, समजून घ्या, चुकीचा रस्ता, चुकीचं माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. म्हणून आयुष्याच्या प्रवासामध्ये या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी योग्यच आहेत. म्हणून आपण देखील प्रत्येक संकटांचा सामना योग्य पद्धतीने करायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये आता लवकरच तुला आनंदच आनंद मिळणार आहे. आणि जे जे तू आजपर्यंत गमावले होतेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मिळणार आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कोण काय म्हणते यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पट हे जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवाल त्यापेक्षा जास्त तुम्हाला दुःख देखील मिळेल. म्हणून इतरांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा प्रथम आपण स्वतःवरती विश्वास ठेवावा. डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल्स नसतात, ओझं असतं ते खूप साऱ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं. मागे अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं आणि अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्याची लक्षणे आहेत. समजून घ्या, आपण जे इथे करणार तेच आपल्याकडे परत येणार. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला हे आयुष्य रडवेल तेव्हा तेव्हा अजून चिंता आणि काळजी करण्यापेक्षा तुम्ही योग्य त्या पद्धतीने दुःखाचा मात्र सामना देखील करायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला कायम मात्र समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आज हा संदेश तुमच्याही समोर आलेला आहे. तर हा संदेश तुम्हाला काहीतरी योग्य नक्कीच सांगणार आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश शांत मनाने पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. जे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहे त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळताना दिसतील. आणि हो, जे काही तुम्ही भगवंतांच्या चरणी आजपर्यंत मागितलेले होते त्याहून देखील आता आनंददायी गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील. म्हणून तुम्ही जर अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता सोडून द्यायची आहे. तुम्ही तुमची ती चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे कायम नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करा. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे काही झाले ते उत्तमच झाले असं आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. कारण जे काही होत असते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच होत असतात. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आता मात्र आपण योग्य ते कर्म करण्याकडे लक्ष देखील केंद्रित केलं पाहिजे. बाकी मित्रांनो, आकाश अमर्याद असले तरी उड्डाणाला कुणीतरी दिशा द्यावीच लागते. बाकी एखादी गोष्ट शॉकिंग असते, निरनिराळ्या माणसांवर त्याचा निरनिराळा परिणाम होतो. धक्का अर्थात ओसरल्यावर जी कृती माणूस करतो ना त्यावरून त्याचे संस्कार प्रकट होतात, हे देखील तितकंच खरे. बाकी प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची कथा असते, ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते, कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या
संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची अर्थात व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल भगवंतांचे आभार मानायला. तर कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला मात्र कंटाळा येईल एवढंच बोललेलं. पण ते अर्थात कंटाळवणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा इथे मात्र वेगवेगळे असतात. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जितक्या जास्त प्रमाणात दुःख आलेले आहे आणि जितक्या जास्त प्रमाणात सध्या तुम्ही दुःखाचा इथे सामना केलेले आहेत त्यापेक्षा नक्कीच उत्तम आनंद तुम्हाला अनुभवायला देखील लवकरच मिळेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर ती मग तुम्हाला तुमची चिंता सोडून मात्र दिली पाहिजे. भगवंत म्हणतात शब्द किती जपून जरी वापरले ना तरी ऐकणारा त्याच्या सोयीप्रमाणे त्यांना मात्र अर्थ लावत राहतो. प्रत्येक अर्थात रगडण्याने तुम्ही चिडाल, अर्थात तुमच्यातील चमक दिसेल कशी. समजून घ्या आयुष्याचे असेच आहे. कित्येक संकटांचा सामना केल्यावरच तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्ती बाहेर येईल. तेव्हा संकटांचा सामना तुम्ही मात्र प्रथम करायला शिका. तुमचं कामीच तुमची ओळख आहे. नाही तर एकाच नावाचे लाखो लोक इथे तुम्हाला दिसून जातील. आणि आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं कधीच समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटेल अर्थात वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कोणी कुणावर. त्यासाठी खूप प्रेम नक्कीच असावं लागतं. हे देखील प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो आता मात्र तुम्ही शांत राहा. कारण लवकरच आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळणार आहेत ज्या गोष्टीची कधी तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता असेही क्षण येणार आहेत ज्या क्षणाची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता आता मात्र सोडून द्यायची आहे. म्हणून तुम्ही आता तुमची ती प्रत्येक चिंता सोडून द्या आणि या क्षणापासून भगवंतांचे हे संदेश शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही पुढे ऐका. भगवंत म्हणतात काय गमवले काय कमवले या विचारात राहू नका. जे मिळाले ते उत्तम मिळाले आणि जे मिळणार आहे ते देखील उत्तमच मिळणार आहे असं प्रथम तुम्ही तुमच्या मनाला सांगा. आणि प्रत्येक क्षणी तुम्ही सुखी आणि आनंदी राहा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकास समजून मात्र घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतो आयुष्याच्या शर्यतीमध्ये ज्या व्यक्तींना सर्वात जास्त संकटे असतात ना त्या व्यक्तींना त्यापेक्षा जास्त आनंद देखील आम्ही देत नक्कीच असतो. म्हणून जर तुम्हाला दुःखाचा सामना करावा लागत असेल तर ते दुःख देखील तुमच्या आयुष्यामध्ये योग्यच आहेत. समजून घ्या येणारे प्रत्येक दुःख हे आपल्याला काही ना काही अनुभव देण्यासाठी येत असतात. म्हणून दुःख आले म्हणून कधी आपण जास्त प्रमाणात चिंता मात्र नक्कीच करू नये. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकास समजून मात्र घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतो आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काय घडते ते प्रत्यक्ष तुझ्या उत्तमासाठीच घडते. म्हणून जर अजूनही तू चिंता आणि काळजी करत असशील तर मग मात्र तुझी ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. शांत राहा. लवकरच तुझे आयुष्य आता आनंदमय होणार आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तू कधी कल्पना केलेली नाहीस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतील. प्रेमळ मित्रांनो भगवंत म्हणतात बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया दोन्ही देखील बदलत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो एक गोष्ट आपण प्रथम समजून घ्यावी ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासामध्ये कोणी आपलं असो अथवा नसो परंतु भगवंत नेहमी आपल्या नक्कीच सोबत असतात. म्हणून इतर गोष्टींचा विचार करण्यापेक्षा
प्रत्येक क्षणी तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवून हे मात्र तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने नक्की जगायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहावे, अर्थात जितकं जास्त चिंता तुम्ही करणार त्यापेक्षा जास्त तुम्हाला ही चिंता मात्र अजून जास्त रडवेल. म्हणून सतत चिंता आणि काळजी तुम्ही मात्र करू नका. लिहिता लिहिता वही भरून गेली, शेवटचे अर्थात 2-4 पाने कोरीच राहिले. कोरी कशी आहे त्यावर लिहिलेले मी काय ते वाचायला आज मात्र जवळ नाही कोणी. हेच आयुष्याची प्रथम मात्र व्यथा असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं काही आजपर्यंत गमावले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. शांत राहा. ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही आजपर्यंत सामना केलेले आहात त्या प्रत्येक अर्थात गोष्टी तुमच्यासाठी योग्यच होत्या. कारण भगवंत तुम्हाला जे हवं ते नाही तर तुमच्यासाठी जे योग्य असणार ते मात्र प्रथम नक्कीच देणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला आता ती तुमची चिंता लवकरात लवकर सोडावी लागेल. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घालितो थपाटा आत आधाराचा हात, देता आकार गुरुने ज्याची त्याची लाभे वाट, घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. समजून घ्या, आपल्या मनासारख्या वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो तुमच्या मनासारखं नक्कीच वागत नसतो. गुरुमाऊली म्हणतात का भरकट, अर्थात भरकटच आहेस, सावर तू स्वतःला, मी तुझ्यात आहे, ठणकावून सांग तू तुझ्या मनाला. समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण चिंता करू नये. समजून घ्या, शिक्षण, पदव्या या सर्व गोष्टी चिखलात सारख्या अर्थात वागवायच्या व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी. संसारात मन आणि माणुसकी हेच महत्वाचे. तिथेही मोठेपणाची चिखलत ती कशासाठी, बस एवढंच आपण समजून घ्यावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, स्वतःच्या दुःखाचं स्वतःला सांत्वन करता आलं की आणखीन कोणाची गरज मात्र कधी आपल्याला भासणार नाही. आणि आयुष्यात कोणावर फार काळ तुम्ही मात्र कधी रुसू नका. रागावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवायचं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात झाली असेल ती रात्रीपर्यंत निपट पानावी. पण झोपताना रागात तुम्ही कधी झोपू नका. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर भगवंतांच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात तुमच्या उजडलात तर त्यावर तुम्ही आदल्या दिवशीच्या रुसव्याचे नक्कीच पूर्णत्व राहत नाही. पण पूर्णत्व रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असंही नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्न राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची आहे. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. पण समजून घ्या, या भयाने आपण ती वाट पेटती ठेवतो. हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटतं ह्याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी नक्की चढला. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे. होय, तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणींचा नक्कीच तू सामना ज्या ज्या अडचणींचा केलेला आहेस त्याहून उत्तम आनंद मात्र आता तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता सोडून दिली पाहिजे. कारण जेवढी जास्त तुम्ही नक्कीच चिंता करणार आहात त्यापेक्षा जास्त ती मात्र चिंता तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त वाढत राहील. एवढं मात्र नक्कीच. संस्काराच्या ताळमेळीत
शिकलेला डाव. माणसाला जीवनात कधी देखील हरू मात्र देत नसतो, हे मात्र प्रथम मोठे सत्य आहे. बाकी मित्रांनो, ज्या आयुष्याने रडवलं मला मात्र त्या अश्रूंनीच घडवलं मला. टोचणाऱ्या काट्याती हसायचं कसं हे गुलाबाने शिकवलं. येणाऱ्या संकटांना ही वाऱ्याबरोबर पाठ फिरून टोपवायचे कसं हे वाऱ्याने शिकवलं मला. नशिबाला दोष न देता जगायचं कसं हे अनुभवाने सांगितलं मला. आयुष्य नाती यांची सांगड कशी घालायची हे कुटुंबाने नक्कीच दाखवलं मला. एक गोष्ट प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे जे घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमासाठी, अर्थात उत्तमासाठीच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र व्यर्थ आहे. प्रथम मनुष्याने कायम शांत राहावे. जे जे आपण गमावले आहोत त्या गोष्टींचा सतत विचार करण्यापेक्षा जे तुम्हाला मिळाले आहे त्याचा प्रथम तुम्ही नक्कीच विचार करा. मोगरीच्या वेळेस जवळून जाताना सुगंध हा आपल्याला येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडावरून, अर्थात झाडाजवळून जाताना आपणच केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा गाडा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन उपयोग तरी काय? आपलंच प्रथम चुकलेलं असतं, ते म्हणजे आपण आधीच्या मोगरीच्या, अर्थात मोगरीच्या वेळा जवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळी, अर्थात बाभळी आहे हे प्रथम मात्र विसरतो आणि खाली न बघता आपण मात्र एका लाईत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यात आपण असंच करतो. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात, हे मात्र आपण प्रथम विसरून जातो. आणि नक्कीच हे मात्र विसरल्यामुळे मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, दोषाचा ना मात्र आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे मात्र आता आपणच तपासायला हवं. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणी देखील नक्कीच दोषी नसतं. प्रथम समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःखांना आपणच प्रथम कारणीभूत असतो. म्हणून जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर आता मात्र तुम्ही योग्य कर्म करण्यास सुरुवात करा. कारण जितकं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत लवकरच देणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देखील आता लवकरच येणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून दिलं पाहिजे. सर्वांचं पुढे पुढे करत राहिलो की आपण बऱ्याचदा मात्र मागे राहतो. हा एक मोठा अनुभव आहे. मागे माणसाच्या स्वभावाचा अंदाज घ्यायचा आला तर तो साध्या चपला काढून ठेवण्याच्या पद्धतीवरून सुद्धा आपण प्रत्येकास घेता येतो. बाकी असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपली अनुपस्थिती नक्कीच प्रत्येकाला जाणवली पाहिजे. बाकी जीवनात जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर कानाने प्रथम तुम्ही बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारी असतात, हे प्रथम आपण लक्षात ठेवावे. समोरचं पात्र किती पात्रचं आहे हे बघूनच आपलेपणा आपण प्रथम नक्कीच उधळावा. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. बाकी संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे मात्र आपण प्रत्येकास नक्कीच दाखवून देतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवली आहे. अंतर्मनातल्या, अर्थात विनेवरती तो सूर सतत वाजत राहतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर मात्र ऐकू येतो आणि तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखं होऊन जातो.
एवढं मात्र नक्कीच. बाकी वेळेवरही वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ मात्र कधी लागणार नाही. किंमत न बघता वस्तू जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत देखील तुम्हाला करावी लागेल. हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं. मग ती संपत्ती असो किंवा एखादी नाते असो, आणि जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळे करता येईल अशी संगत आयुष्यात जर आपल्याला लाभली तर जगण्यातली रंगत मात्र नक्कीच वाढत जाते. बाकी गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते. पण चारित्र्य मात्र एकदा गेले की परत मात्र कधी मिळवणं हे अशक्यच आहे. म्हणून आपण प्रथम त्याकडे लक्ष द्यावे. बाकी प्रत्येकजण स्वतःचे अर्थात निकष वापरूनच आयुष्याकडे पाहतो. म्हणूनच जगात एका वृत्तीची व्यक्ती नक्की एकच असते हे मात्र आपल्याला तिथे समजून जाते. भगवंत म्हणतात, काहीही तुझे नाही आणि काहीही ते तुझे राहणार नाही. म्हणून जर तू तुझ्या आयुष्यामध्ये अजूनही चिंतेमध्ये असशील तर मग तुम्हाला ती चिंता पूर्णत्व सोडावी लागेल. तुम्ही तुमची ती चिंता आता पूर्णत्व सोडून द्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे या क्षणापासून तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आता मात्र नक्कीच लक्ष द्या. भगवंत म्हणतात, शांत राहावे. परमेश्वर जेवढं देतोय तेवढं मात्र योग्यच देतोय. हे ज्याला समजलं तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच योग्य पद्धतीने जगू शकेल. म्हणून जेवढं सध्या तुम्हाला भगवंतांनी दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच दिलेल्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, 2 प्रवाह ज्या क्षणी एकमेकांवर झोपावतात ना तिथं खळखळाट जास्त असतो. पण दोन्ही प्रवाह विलीन झाले म्हणजे संत अर्थात जलाशयावर रक्त तरंगत दिसतात. हे देखील तितकंच. आत्मविश्वास हा तर एक प्रभावी अंजन आहे. हे ज्यांच्या डोळ्यात लकालक अर्थात लकाकत असेल त्याला कोणत्याही अडचणीतून अचूक मार्ग दिसतो. हे मात्र नक्कीच. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले तरीही आपण मात्र आपल्या मनाशी कायम योग्य ठेवावे. योग्य ठेवावे म्हणजे सकारात्मक ठेवावे. कारण जशी तुमची विचार करण्याची मनस्थिती असते तसेच तुमचे आयुष्य देखील असते. हे प्रथम आपण प्रत्येकाने आता मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी महत्त्व याला नाही की रोज कोण आपल्या सोबत आहे. महत्त्व याला आहे की गरज पडल्यावर कोण तुमच्या सोबत आहे. बस एवढंच. बाकी शरीराचे सर्व अवयव धडधाकट असून सुद्धा जेव्हा माणूस स्वतःच्या मनाने थकतो ना तेव्हा मात्र कुठली सर्जरी किंवा कुठलाच डॉक्टर त्याला मात्र नक्कीच आनंदी आणि योग्य करू शकणार नाही. म्हणून मनुष्याने कधीही आपल्या मनानुसार अर्थात आपल्या मनाने कधी खचून जाऊ नये. बस एवढ्याच गोष्टी आम्हा प्रत्येकाला कायमस्वरूपी समजून घ्यायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. फक्त शांत राहून जर तुम्ही हे तुमचे आयुष्य जगलात तर कधी तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ मात्र नक्कीच येणार नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. शांत राहावे. काहीही आपले नाही आणि काहीही ते आपले राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला हे तुमचे जीवन आनंदी राहून जगायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्याचा प्रवास हा असाच आहे. इथे कधी सुख तर कधी दुःख. प्रत्येक वेळी अडचणीही असतील. पण जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय राहून जगायचे असेल तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्याच लागतील. कारण ज्या ज्या गोष्टी घडतात त्या तर आपल्या उत्तमासाठीच घडतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही आता तुमची ती चिंता योग्य त्या पद्धतीने सोडून नक्कीच दिली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आता मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या. भगवंत म्हणतात, शांत राहा. जे जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी अर्थात योग्यच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. प्रथम आपण समजून घ्यावे ते म्हणजे
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छानशी स्माइल देतो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होतं. समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी कशा पद्धतीने हे आयुष्य जगायचं आहे हे मात्र आपण प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी राहून हे आयुष्य जगलात तर आनंदच आनंद तुम्हाला मिळेल. म्हणून प्रथम आनंदी राहून तुम्ही हे तुमचं आयुष्य जगायला शिका. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी तुम्ही वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तर तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकलात तरी तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार मात्र कधी तुम्ही करत जाऊ नका. वादळ जेव्हा येतात तेव्हा पण आपल्या मनातील घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात ना तितक्याच वेगाने ती निघून देखील जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून किती पत बऱ्या अर्थात अवस्थेमधून बाहेर येत असतो. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बाकी आयुष्यामध्ये किती जास्त वादळ जरी आले तरी आपण मात्र प्रथम समजून घ्यावे की जितकं जास्त आपण वादळाला भेल तेवढं जास्त ते वादळ आपल्याला मात्र अजून नक्कीच घाबरवतील. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, जेवढं जास्त हे आयुष्य तुम्हाला रडवत असते ना त्यापेक्षा जास्त ते भविष्यामध्ये तुम्हाला ते आनंद देखील देत असते. म्हणून सतत चिंता आणि सततची काळजी ही मात्र आता तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहे. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे आणि प्रत्येक क्षणी आपण मात्र आनंदी राहून नक्कीच हे आयुष्य जगावे. भगवंत म्हणतात, शांत राहा, आयुष्याचा प्रवास तुझ्यासाठी योग्य तसाच आहे आणि जे जे सध्या तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता तुला नक्कीच मिळतील. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही बारीक बारीक गोष्टींची चिंता करीत असाल, काळजी करत असाल तर मग मात्र ती चिंता आणि काळजी तुमचं आयुष्य पूर्णत्व खराब करून टाकेल. म्हणून सततची चिंता आणि काळजी आता मात्र व्यर्थ आहे. शांत राहा, तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण करा, निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला आता मात्र समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या शर्यतीत एवढंच आपण लक्षात ठेवायचं असतं, ते म्हणजे काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले नाही, अर्थात आपले राहणार नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत ना त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत असं आपण प्रत्येकाने समजून घेऊन आनंदी मात्र नक्कीच राहावे. बाकी शब्दांत सांगायचं आहे पण बोलणार नाही. निशब्द भावना अंतरीच्या 4 ओळीत मात्र सामावणार नाहीत. इतकं तर प्रत्येकाला इतरांशी बोलायचं असतं. बाकी स्वतःसाठी देखील वेळ द्या आणि मनसोक्त हे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. मित्रांसोबत, कुटुंबासोबत संवाद साधा. सतत कामात मात्र अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. कोणतेही वय जास्त नाही किंवा कमी नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद मात्र घेता येतो. हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं पण गेलेला वेळ पुन्हा कधी तुम्हाला मिळत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांचा आपण मात्र आनंद नक्कीच घ्यायला शिकलं पाहिजे आणि आनंद घेऊन आपण प्रत्येकाने प्रत्येक क्षणी आनंदी राहून हे आयुष्य मात्र जगलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र सध्या समजून नक्कीच घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्याच्या या प्रवासामध्ये ज्या ज्या संकटांचा तू सामना करतोय त्या प्रत्येक संकटांना मी योग्य पद्धतीने पाहू शकतो. म्हणून जर अजूनही तू चिंतेमध्ये असशील तर मग मात्र तुझी ती चिंता व्यर्थ आहे. आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत, आपण कुणाच्या तरी सर्वस्व आहोत, आपण कुणासाठी तरी बांधील आहोत. याची नक्कीच जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जीवाला कधी कमी होत नाही. अर्थात मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात. प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात. ती मात्र कधीच बाहेरही येत नाहीत.
त्या व्यक्तीशी त्याच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात. म्हणून कोणत्या गोष्टीत किती वेळ अडकले पाहिजे हे मात्र नक्कीच आपल्याला योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात काहीही तुझे नाही आणि काहीही ते तुझे राहणार नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही व्यर्थेची चिंता करीत असाल ना, तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. शांत राहा. ज्या गोष्टी घडत आहेत त्या योग्यच घडत आहेत असं मात्र समजून घ्या आणि आयुष्याचा प्रवास आनंदाने जगा. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच ते तुला मिळणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केलेली नव्हतीस आणि तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद देखील येणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता सोडून द्यायची आहे आणि असेच संदेश तुम्हाला मन लावून ऐकायचे आहेत. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.